आखाती देशाच्या युद्धानंतर देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, तर व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता बंद असल्याने घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यवसायासाठी केला जात असल्याचा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे। या प्रकरणी तहसीलदार विठ्ठल कुमरे यांनी टाकलेल्या छाप्यात 11 हॉटेलमधून 14 घरगुती सिलेंडर जप्त केले आहेत। सध्याच्या परिस्थितीचा फायदा घेत गॅसचा काळा बाजार टाळण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाही यांच्या आदेशाने आज बुलढाणा शहरातील विविध हॉटेलमध्ये तहसीलदार विठ्ठल कुमरे यांच्या पथकाने छापेमारी केली, ज्यामध्ये घरगुती 14 सिलेंडर हॉटेलमधून जप्त करण्यात आले आहेत। काल बुलढाणा शहरामध्ये तहसीलदार बुलढाणा तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या पथकाद्वारे संयुक्त कारवाई करण्यात आली। तसेच बुलढाणा शहरातील 30 ते 40 हॉटेल तसेच आस्थापने यांची तपासणी करण्यात आली। 11 ठिकाणाहून 14 सिलेंडर ही जप्त करण्यात आली आणि पुढील कारवाई त्याबाबत सुरू आहे। नागरिकांना मी आवाहन करतो की गॅसचा तुटवडा नाही, नागरिकांनी पॅनिक होऊ नये। तसेच गॅस एजन्सीवर रांगा लावण्याची आवश्यकता नाही। गॅसचा पुरवठा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे आणि सर्वांनी त्याचा पुरवठा नियमित सुरू राहील।